नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचे रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे अगदी सोपी पटकन होणारी अशी ताटाभोवती पाटाभोवती किंवा देवासमोर दारामध्ये काढायला सुंदर अशी बॉर्डर रंगोली. उद्या शुक्रवार तर महालक्ष्मीचं वरलक्ष्मी व्रत, वैभवलक्ष्मी व्रत कोणतंही असं व्रत करत असाल तर महालक्ष्मीला प्रिय असं कमळाचं फूल, त्या कमळाच्या फुलापासून बनवली आहे मी ही सुंदर अशी बॉर्डर रंगोली. त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी पांढरे ठिपके टाकून घेतले थोडेसे मोठ्या साईजचे आणि त्यानंतर टूथपिकच्या साहाय्याने मी अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे. टूथपिक नसेल तर तुम्ही उदबत्तीच्या मागची जी काडी असते त्या काडीचा सुद्धा वापर करू शकता. ती पण नसेल तर आपली जी सुई असते मोठी सुई, त्या सुईचा वापर करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे शेप देऊ शकता. त्यानंतर मी गडद राणी कलरचा वापर केला आहे आणि त्याचे ठिपके पांढरा जो आपण आकार काढून घेतला त्या भोवती टाकलेत आणि त्यापासनं मी गोल जो राऊंड चमचा आहे त्यापासनं मी पाकळ्यांचा आकार देते आहे. परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी आहे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, तर त्यासाठी मी राखी स्पेशल रांगोळ्या काढून त्याचे व्हिडिओ बनवून अपलोड केलेले आहेत. तरी तुम्ही प्लीज ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. अगदी काढायला सोप्या पटकन होणाऱ्या अशा राखी स्पेशल रांगोळ्या मी काढून टाकलेल्या आहेत. शॉर्ट्स पण अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पण पाहू शकता. तर आपली जवळपास रांगोळी होत आलेली आहे. परत एकदा मी सेकंड लेअरच्या कमळासाठी पाकळ्या आधी जशा आपण काढून घेतल्या त्याचप्रमाणे काढून घेतले आणि मग आता त्यामध्ये गडद राणी कलर भरून घेते आहे. सर्व पाकळ्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत कमळाच्या फुलांची. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती आधीपासून असाल पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल तर परत प्लीज मी तुम्हाला आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खाली मी एका सरळ रेषेमध्ये पांढरे ठिपके काढून घेते आहे. त्यासाठी मी स्केल ठेवली आहे जेणेकरून ठिपके वाकडे जाणार नाहीत. आणि मग नंतर त्यामध्ये आपण हिरवा रंग भरूया आणि मग पानं काढून घेऊया कमळाचे. अशा प्रकारे मी जो गोल चमचा आहे त्याने जे पांढरे ठिपके काढलेत त्याला थोडंसं प्रेस केलं आहे आणि मग त्यामध्ये आपण हिरवा रंग भरून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यानंतर पाकळ्यांना आपण टूथपिकच्या साहाय्याने पाकळ्यांचा आकार देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी टूथपिक यूज करते. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उदबत्तीच्या मागची काडीसुद्धा वापरू शकता किंवा मग सुई तर प्रत्येकाकडे घरी असतेच, तर मग तुम्ही सुईचा पण वापर करू शकता. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा सपोर्ट असाच मला माझ्या चॅनलला मिळू द्या. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.